आजही 26 तारखेला विदर्भामध्ये काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे। पण इतर ज्या काही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह वातावरणासंदर्भात ज्या कंडिशन्स आहेत किंवा सप्टेंबर महिना आणि परतीच्या पावसासाठी अनेकांच्या रिक्वेस्ट होत्या, त्या रिक्वेस्टला आपण उत्तर देणार आहोत। पूर्णपणे ग्राफिकच्या साहाय्याने ती माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये वातावरणाकडून एक चांगली दिलासादायक गोष्ट समोर येते। बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचे पट्टे बंगालच्या खाडीमधनं एम कडे जातात, ते पट्टे महाराष्ट्राच्या दिशेने नेण्यासाठी काही 2-4 पॉझिटिव्ह गोष्टी समोर येत आहेत। वेळ थोडी लांब जरी असली तरी 3 ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान ही पॉझिटिव्ह कंडिशन पाहायला मिळते। म्हणजे थोडीफार GFS कडनं एक गुड न्यूज पाहायला मिळते। ती आपण पहिले आपल्या बोर्डावरती समजून घेऊयात। सध्या आपण काही मुद्द्यावरती हात घालूयात, ते म्हणजे सकाळच्या पहारी असलेली थंडी, वातावरणामध्ये तो दमटपणा किंवा गरमीची लेवल न दिसणं। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पश्चिमी वारे हे किती दिवस राहतील, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावरती आपण आज हा व्हिडिओ करतोय। ह्या 3-4 दिवसामध्ये काय घडेल हे थोडं सांगण्याचा प्रयत्न करेल। महाराष्ट्रामध्ये हे जे काही ढगाळ वातावरण आहे हे दिवसेंदिवस वाढतच जाईल। यामधनं काही गावखेड्यांना संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्री बेरात्री, काहींना दुपारच्या वेळेला 4-5 वाजता फटकारे बिटकारे हे चालू राहतील। त्यामध्ये बीडचा, लातूरचा, जाफराबाद, भोकरदनकडील, कन्नड, सिल्लोडकडील, विदर्भामध्ये काही ठिकाणी, पूर्व मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी, तर उत्तरेकडील खानदेश, नाशिक क्षेत्रात तुरळक ठिकाणी ह्या 2-3 दिवसामध्ये शक्यता आहे। त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव परिसरामध्ये काही ठराविक ठिकाणी ह्या पावसाच्या सटकारे, तर काही ठिकाणी थोडा मोठ्या स्वरूपाचा पाऊस, जे व्हिडिओ मला माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात त्याप्रमाणे होत राहील। सर्वदूर सर्वशाम पावसाची कंडिशन केव्हा आहे हे आता ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूयात। परतीच्या सर्वाधिक महाराष्ट्राला परेशान करणारे हे जे काही पश्चिमी वारे आहेत याचा अजूनही जोर कायम आहे। कमीत कमी एक 6-7 दिवस तरी हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। हा जो काही वाऱ्याचा प्रभाव आपण पाहतोय महाराष्ट्राच्या दिशेने जोरदार पद्धतीनं गुजरातकडे आणि त्यानंतर पाकिस्तान, झारखंड वगैरे भागाकडे देखील आपल्याला पाहायला मिळते। पण बंगालच्या उपसागरातलं संपूर्ण बाष्प बंगालच्या पश्चिम खाडीकडनं, उत्तर खाडीकडनं डायरेक्टली इकडे प्रयागराज वगैरे भागामध्ये जाऊन सर्क्युलेशन पाहायला मिळते, सायक्लोनिक सर्क्युलेशन। त्याच्यामध्ये ह्या भागामध्ये MP मध्ये ह्या पावसाचे पराक्रमचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात। दक्षिण भारत आणि मध्य महाराष्ट्र, मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये 3 डिफरंटचा कालावधी आहे। सर्वाधिक जास्त कमी पाऊस असलेला भाग म्हणजे दक्षिण महाराष्ट्र आहे। मराठवाड्यामध्ये पूर्व विदर्भ याला जेमतेम परिस्थिती बरी आहे, पण दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ही परिस्थिती किचकट आहे। त्यानंतर त्या पलीकडे जर भाग बघितला आपण, बरापूर पासून वरती भाग, तर चांगल्या पद्धतीचा पाऊस तिकडे पडतोय। एकाच भागामध्ये, एकाच देशामध्ये याचे 3 सर्क्युलेशन बनलेले आहेत। 3 प्रकारे 3 भागामध्ये पावसाची पद्धत पाहायला मिळते। मग ह्या पद्धतीला हे जे काही पश्चिमी वारे आहेत, ज्यावेळेस इकडनं वारे सायकल टाईप म्हणजे गोल रिंगण आकाराचे करत करत येतील, तेव्हाच हे सर्क्युलेशन बदलणार आहे। आणि ते सर्क्युलेशन परतीच्या रिटर्न मान्सूनचे चिन्ह 6 ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान इथे या लोकेशनवरती पाहायला मिळू शकतात। आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण एक 20 दिवस झाले बघा, त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की त्यानंतरच इथे परतीच्या मान्सूनचे चिन्ह पाहायला मिळतात। परतीचा मान्सूनची आस किंवा ओढ का असते शेतकऱ्यांना, त्यामागचं कारणही तसं आहे की हे जे काही सर्क्युलेशन होत आहे MP किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये, उत्तर भारतामध्ये, तर ह्या वाऱ्याचा प्रभाव भूषणेश्वरच्या अलीकडनं टर्न मारतो आणि ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते दिनांक 4-5 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये। तर त्यानंतर ह्या भूषणेश्वरने मारलेला टर्न तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो। त्यावेळेचा पाऊस हा स्क्रीनवरती तुम्हाला नकाशा दिसतोय, त्या नकाशाप्रमाणे तो पाऊस घेऊ शकतो। GPS कडनं गुड न्यूज आहे, 4-5-6 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये त्याचा प्रभाव अधिक राहील। थोडासा तो अलीकडे, हा पलीकडनं गेलाय, तर तो अलीकडनं आल्याच्या नंतर हा विदर्भ, मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्राला, पश्चिम महाराष्ट्राला दिलासा देऊ शकतो, अशी GPS कडनं कंडिशन आहे। पण त्या काळामध्ये हे पश्चिमी वारे ह्या ताकदीनं नसावेत, तर त्या मॅपच्या साहाय्याने आपण ते देखील पाहण्याचा प्रयत्न करूयात। बंगालच्या उपसागरामध्ये दिनांक 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान लो प्रेशर बनण्याची शक्यता आहे। त्याचा प्रभाव आणि त्याचा पूर्ण व्यास आपण थोडा ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। हे भुवनेश्वरपासून ते तेलंगणा मार्गे खानदेशकडे किंवा MP कडे हे 2 त्याचे डायरेक्शन्स आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात कसा पाऊस होऊ शकतो हे देखील आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात।
आता हे बंगालच्या उपसागरात दाखवत असलेलं कमी दाब आता GFS मॉडेलकडनं तेलंगणा, MP आणि विशेषतः विदर्भाकडेचा कल विशेष दाखवला जातो आहे खानदेशकडे. त्यामुळे याचा जो काही फायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश यांना बरा पाहायला मिळतो आहे. मराठवाड्याच्या बाजूने कल असल्यामुळे मराठवाड्याकडे देखील याचा दिलासा राहण्याची शक्यता आहे.